पाऊस पडलं आणि शेतीच्या कामाला सुरुवात झाली. जिथपर्यंत पाऊस पडत नाही ना, तोपर्यंत आम्ही बियाणे शेतात पेरत नाही. माती छान ओली झाली की लवकर बियाणाचं कोंब फुटून झाड तयार होते. तर इथे बघा, ही मला पूर्ण पार असं कोरडून घ्यायची आहे आणि आम्ही धुऱ्या-धुऱ्याला असं चुंगड्या बांधून ठेवतो, जेणेकरून पाणी अडवण्याकरिता. पाणी भरपूर झालं की छान आपल्याला धान टाकता येते. तर ही पार मी छान अशी कोरडून टाकलेली आहे, कारण की मला त्या तुरीचं बी, चवळीचं बी आणि गवाराचं बी लावायचं आहे. तर माझी ही पार कोरडून झालेली आणि ही तुरीचं बी आहे. तर मी आता इथं पेरून घेत आहे. तर बघा, हे कोळकलेल्या पारेवर एवढ्या अंतरावर मी तुरीचं बी टाकून राहिला. 2-2, 3-3 असे दाणे टाकून घेत आहे आणि एका हातात माझ्या मोबाईल आहे, त्यामुळे असे एक-एक हळूहळू मी करून राहिलेले आहे. तर बघा, या अंतरावर मी असे बियाणे छान टोचून घेत आहे. असं केल्याने काय होते, कोळकल्याने लवकर बी म्हणजे छान असं भुसभुशीत माती होते आणि इतके अंतर मला ते असे पार कोळकू मला बियाणे लावायचे. आणि हे आहे गवाराचं बी आणि हे चवळीचं बी. चवळीचं बी मी तर पेरलेलं आहे. तर एकाच साईडला मी चवळीचं बी लावून घेत आहे, म्हणजे शोधायला काही हे नाही. आणि हे आहे गवाराचं बी. तर हे असे 4-5 बी असे टाकून देत आहे मी. तर ओळखू येण्याकरिता मी गवाराच्या बिया जिथे ते टाकले तसे गोटे मांडून ठेवले आहे. आणि कारण की गवाराचं बी मी पहिल्यांदाच लावलं, त्याच्यामुळे मला काही रोप ओळखता येणार नाही. त्यासाठी मी असे गोटे मांडून ठेवले आहे आणि काड्या पण असे टाकून ठेवले आहे, जेणेकरून ते फल्लरसाठी. आणि इकडे पण सुद्धा धान शिपणी पण सुरू आहे, परे टाकणी म्हणतो आम्ही याला. आणि हे आहे जांभळाचं झाड. तर मी जांभळाच्या झाडाकडे आले जांभळं खायला. तर बघा, किती हवाधुनीनं किती जांभळं पडून गेलेले आहे. तर मी हे छान अशी वेचून घेत आहे आणि काही जांभळं मी काडी मारून अशी पाडून घेत आहे. पावसाची सुरुवात ही जांभळापासून होते असे म्हणतात, कारण की झाडाला लालसर असे जांभूळ लागूनच राहतात. पण पाणी आलं की ती छान टम्म फुगून जांभळा कलर येतो. जांभूळ खाल्ल्याने शरीराला खूप फायदे मिळते, जसे जांभळामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, पचनक्रिया तसेच पोटाचा विकारसाठी पण खूप उपयुक्त आहे आणि या सीझनमध्ये तुम्हाला खायला मिळते. तर तुम्ही नक्की खाऊन बघा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. स्वस्त राहा, मस्त खा.